तर जय हनुमान पोगाव बी संघ पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली, एक असा संघ जो अगदी भिवंडीला लगत असलेला गाव पोगा आपल्याला पाहायला मिळतोय। पंचांचा ऑफिशियल ग्रीन सिग्नल पोहोचेल, मॅचला केली जाईल ऑन। बॉल तयार, विवेक पाटील। पहिलाच बॉल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न होता, शॉट मिड ऑफला चेंडू आणि वेगाने धाव कंप्लीट केली, एक सिंगल धाव। दोन सलामीचे बॅटर्स अभिजित आणि त्याच्या समवेत आपण पंकजला पाहतोय। अभिजित अंधाडे आणि पंकज वारगडे अशी जोडी आपण गावदेवी स्पोर्ट्स वडवली, जी अगदी भिवंडीच्या गाभाऱ्यामधून बिलॉंग करताना आपण पाहतोय। खूप कमी प्रमाणात दिसतात भिवंडी सिटी मध्ये, पण अपेक्षा असतील त्यांच्या देखील की आज इकडे आलोय तर आपल्या गावचं नाव इकडे लौकिक करायचं। आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील ती चर्चा झाली होती की अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धा कमी खेळायला मिळतात, पण जेव्हा पण मिळतात आम्ही आमचे 100% देतोय। दाभाड विभागामधून बिलॉंग करताना वडवली संघ आज भिवंडीमध्ये दाखल झालेत आणि पहिला एका चेंडूवरती एक सिंगल धाव मात्र विवेक पाटीलच्या विपक्षामध्ये आणि पंकज वारगडे ही ऑन नो स्ट्राइक। ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू एलिव्हेट केलाय, दोन क्षेत्ररक्षक पाठोपाठ धावतात पळतायत, पण चेंडू धडक देईल सरळ सीमारेषेच्या बाहेर येणारा पहिला चौकार। दोन चेंडूंचा खेळ समाप्त, धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचली गेली 5 या आकड्यावरती। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, मग एक चौकार पाहायला मिळाला। बोलत या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा खेळायचा प्रयत्न, पण यावेळेस फसला। पंकज वारगडेला बघा माघारी परतावं लागेल। झटका क्रमांक पहिला, हा पहिला हादरा। थँक्यू सो मच डीजे। दुपारच्या सत्रामध्ये जिथे थोडा खेळ मंद चाललेला असतो तिथे डीजेची गरमराट आपल्याला पाहायला मिळते। 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला, पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, मग चौकार आणि तदनंतर पंकजला माघारी धाडले गेले आणि नवीन बॅटर क्रमांक 3 वरती आपण पाहतोय हर्षल इन ॲट नंबर 3 पोझिशनवर। बॉल तयार होते, चेंडू क्रमांक 4 घेऊन पुढे टाकला होता, ऑप्शनच्या बाहेर हलक्या गतीने खेळून काढला गेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये। हलक्या गतीने एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल 1 ने जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 6 या आकड्यावरती। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 6 धावा फळकावरती आहेत। स्ट्रायकर एंडला ज्याने सुरुवात केली होती एका सिंगलने अभिजित अंधाडे, डावखुराताचा बॅटर, लेफ्ट हँडेड बॅट्समन। अनेकदा आपण पाहतोय ना की लेफ्ट हँडेड बॅट्समन अनेकदा घातक म्हणून ओळखलं जातं, आक्रमकता असते त्यांच्याकडे, आणि आता इथून मात्र सुरुवातीच्या घडीला आक्रमकता दाखवली जाईल का? ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि हे वारंवार दृश्य पाहिलंय की जेव्हा पण लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडवर असतो, बॉलरला फक्त एकच एम दिसतो की आउट ऑफ द ऑफ स्टंप, कारण की असं म्हटलं जातं की डावखुर हाताचा फलंदाजी सर्वात स्ट्रॉंग झोन त्याची ऑनसाइड असते, त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा स्टंप अटॅक कराल किंवा बॉडी लेंथवरती चेंडू ठेवाल ते मोठे फटके पाहिलेत। म्हणून हे ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू ही स्ट्रॅटेजी शिकवली जाते आणि त्या स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करतोय सध्या गोलंदाज विवेक पाटील। 5 चेंडू फेकून झाले, धावसंख्या फळकावरती 1 विकेट गमावताना प्रथमतः बॅटिंग करते वडवली संघ, धावा फळकावरती आहेत 7। शेवटचं अंतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा, उंची फक्त क्षेत्ररक्षक तिथे स्वतः गोलंदाज जज करेल आणि वेल जज केलाय। विकेट क्रमांक 2, आणखी एक झटका, आणखी एक फलंदाज माघारी परततोय।
धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावले गेलेत. 7 धावा फळकावरती आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल जनमान पोगाव बी संघाकडनं जर पाहिलं गेलं तर, कारण की पॉवर प्लेमध्ये थोडंसं बंदिश ठेवण्याचं काम केलं. 2 विकेट देखील त्यांना मिळवल्या आणि धावा ज्या पद्धतीने द्यायच्या होत्या तशाच दिल्या. अगदी काटकसर म्हणतात ना चिंगूपणा, तो चिंगूपणा दिसला गोलंदाजाकडनं. पूर्णपणे बांधून ठेवले. पण सध्या आता परिस्थिती आईगावदी वडवली संघाच्या विपक्षात, आता ती आपल्या पक्षामध्ये आणायची असेल तर मग आता लढावं लागेल. गोलंदाजीवरती गोलंदाज सुदर्शन शेळके. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. ताकदीचा प्रॉपर वापर केला जाईल. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा बाहेर. 1 बाउन्स. पंचांचा इशारा. 4 चौकार. आता थोडासा फील्डमध्ये चेंजेस केले गेले, कारण की मिड विकेटचा झोन जो होता तो गॅप दिसत होती, तो आता गॅप भरून काढला गेला. फील्ड सेटअप थोडेसे चेंज केले गेले. बॉलर पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय गॅप शोधण्याचा प्रयत्नामध्ये, पण क्षेत्ररक्षक तिथे इनफिल्ड मध्ये अडवतील चेंडूला. एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती मागच्या चेंडूवरती आलेले 4, हाता आली 1 आणि टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 12 या आकड्यावरती. बघा मैदानात व्हायचंय तुम्हाला, धावा बनवायच्या तर मोठ्या फटक्याऐवजी तुम्ही जेव्हा पण गॅप शोधाल ना तेव्हा तुम्ही यशस्वी आहात. कारण की गॅप हंटिंग करता आली पाहिजे. मैदानामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने गॅप क्लिअर होतोय आणि तिथे तुम्ही फटकेबाजी करताय, मग तिथे रिस्क देखील फार कमी असते. आणि तेच काम करण्याचा प्रयत्न मागचा चेंडू, कारण की पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर क्षेत्र खाली होतं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं पण इनफिल्डला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव मिळाली ना, धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 12. तिसरा चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक स्वतः प्रयत्न करतील आणि प्रयत्नांना मिळालं यश. विकेट क्रमांक 3. थोडा शांत खेळ पाहायला मिळतोय आपल्याला वडवली संघाकडनं, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग पाहिजे होती तशी पाहायला मिळत नाही अजून देखील, कारण की 3 विकेट गमावले गेलेत. आणि आता क्रमांक 5 वरती पण अभिजित अंताडे जर बघितलं गेलं तर एका बाजूने विकेट पडत आहेत, दुसऱ्या बाजूने धावा बनवण्याची जिद्द त्याची अजून देखील चालू आहे. नवीन बॅटर पवन. सुदर्शन शेळके आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ऑल आउट होताना देखील आपण एका संघाला पाहिलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधनं क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. एकापेक्षा अधिक काही नाही आहे, कारण की या मैदानावरती गेल्या आपण 3 दिवसांपासून पाहतोय आणि आजच्या दिवसात देखील पाहिले की आउटफील्ड फास्ट आहे. त्यामुळे एक सिंगल धाव मिळते, पण तुम्हाला दुसरी किंवा तिसरी धाव बनवायची असेल तर तितक्याच वेगाने धाव बनवणे देखील गरजेचं आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेटचे क्षेत्ररक्षक थोडे पुढे आले. चेंडूला जज नाही करता आलं आणि तदनंतर त्याच्या डोक्यावरनं निघून जाईल चेंडू सरळ चौकाराकरिता. नशिबाचा हा 4 चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 17. पुन्हा रिव्हर्स स्वीप करायचं होतं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू राहिला. चांगल्या पद्धतीने चेंडू जसं बॅटरला पाहिलं रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्यासाठी रेडी झालाय, स्टान्स ओळखला आणि मग चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवला. म्हणूनच की काय डॉट बॉलची समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस हरले बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करताना गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाची परिस्थिती आहे 3 विकेट गमावताना धावा 17. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, या षटकामध्ये 10 धावा झाल्यात.
टोटल 17 धावांवरती 10 धाव्यांचा जर विचार केला तर चौकाराने सुरुवात केली होती. 5व्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. दोन सिंगल आपण पाहिले आणि एक डॉट बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 यावरती परिस्थिती आपण पाहतोय. षटक क्रमांक 30 गोलंदाजीवरती गोलंदाज रोहन वागे. अपकमिंग यंगस्टर्स आपण पाहतो या संघामध्ये. जनमान पोगाव संघाकडनं. मग युवा खेळाडू जेव्हा जेव्हा तुम्ही युवा खेळाडूंना जितका जास्त तुम्ही संधी द्याल तितका तुमचा गावचा क्रिकेट उदयास येण्याची शक्यता जास्त असते. कारण अनेकदा पाहिलंय ना की जिथपर्यंत तुम्ही तुमचे युवा खेळाडू प्रमोट नाही करत ना तिथपर्यंत तुम्ही तुमचा फ्युचर प्रमोट नाही करत. तुम्हाला भविष्यामध्ये तुमचा गावचा क्रिकेट तितकाच मोठा बनवायचा असेल, तितकाच मोठं नाव करायचं आहे तर अगदी छोट्या खांद्यांवरती जिम्मेदारी देणं फार गरजेचं आहे. आणि मागच्या कित्येक सीझनपासून आपण पाहत आलोय की अनेक सारे असे संघ आहेत की नवीन नवीन यंगस्टर्स नवीन नवीन चेहरे बाहेर काढतात. आणि आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर असे खूप सारे युवा आहेत की अंडर-20, अंडर-21, अंडर-22च्या मॅचेस खेळताना आता ओपन क्रिकेटमध्ये देखील त्यांचं मोठं नाव, ज्यामध्ये सर्वात मोठा उल्लेख करता येईल की मागच्या 3 वर्षापूर्वी जर पाहिलं तर भिवंडी ग्रामीणमधून प्रथमेश ठाकरे हा नाव पुढे आला. वय वर्ष 21 असताना त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आता वय वर्ष 25 असताना ऑल इंडिया आयकॉनपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणून म्हणतात ना की युवांना जेवढी संधी द्याल ना तेवढे युवा पुढे जातील. बोला तयार. अपसमच्या बाहेरचा चेंडू सरळ लँड झाला यष्टिरक्षकाकडे. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय स्थगिती पाहताना ती म्हणजे 18 आकड्यावरती. बोलत यार ऑन साइडला उंची लांबी नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि तदनंतर अभिजितची खेळी देखील समाप्त होतीये. झटका क्रमांक 4 हा मोठा आदरा आहे टिमाई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाला. धन्यवाद धीज. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धाव, मग डॉट बॉल आला आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळाल्या. म्हणजे आतापर्यंत जर बघितलं गेलं तर एक विकेट आणि वैयक्तिक एकही धाव खर्च केलेला नाहीये रोहन वाघेने. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. बाईज आणि लेग बाईजच्या बॅटर आणि बॉलरच्या दोघांच्या खातात नसतात धावा. पुढे आले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी किती तर क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये पोहोचेल एवढीच आणि आणखी एक विकेट, आणखी एक झटका. पहिला विकेट 5 या आकड्यावरती, दुसरा धक्का बसला 7 या आकड्यावरती, 12 वरती तिसरा विकेट आणि 18 वरती मागचे 2 विकेट जे लगातार परतले गेले. ज्यामधला अभिजित अंदाडेचा वेगळ्या अंदाजात खेळत होता. जतीन आहेत नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती. लवाफुल टॉस चेंडू होता, डीप झाला क्रीज कडे आणि त्यानंतर ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू. एक सिंगल धाव मात्र बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली. ज्या दिवसाला जागतिक छत्रपती दिनाचा दर्जा दिला गेला तो दिवस 19 फेब्रुवारी आठवण करून देणारा हा 19 आकडा आता आपण मैदानामध्ये पाहतोय. चेंडूंचा खेळ समाप्त झाले. टोटल 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू बॉलर रोहन वागे.
अजून एक डावखुराताचा फलंदाज बॅटिंग वरती पवनला आपण पाहतोय. 2 चेंडूंना फेस करताना पवनने एक सिंगल धाव आता मात्र बनवली आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पवनच्या नावावरती 2 विकेट राहिल्यात. आणखी एखाद्या विकेटच्या शोधामध्ये आहे की काय. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल कारण की पंचांचा इशारा इट्स वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 5 विकेट गमावलेत, 20 धावात. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे. म्हटलं होतं ना की अजून एका विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाज रोहन आणि जाता जाता हा तिसरा विकेट वैयक्तिक पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती टोटल आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. धन्यवाद दिसे. आपण ज्या पद्धतीने सुभाष धुमाळ सर मगाशी चर्चा करत होतो की बघा आता क्रिकेट फार उदयास येत चाललाय कारण की जर बघितलं गेलं तर मागच्या 3 ते 4 वर्षांपासून आपण क्रिकेटचं जर पाहिलं तर क्रिकेटला वेगळी उंची लाभली गेली आणि मागच्याच वर्षी मागच्याच संघामध्ये जो फॉर्मॅट आला ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग. आता असं म्हणावं लागेल की टेनिस क्रिकेटमध्ये देखील क्रिकेटर्स जे आहेत ते भविष्य बघू शकतात आपलं कारण की करण अंबाला तब्बल 27 लाखाला एक ग्रामीण खेळाडू जो आपल्या गावाकडनं खेळता खेळता 27 लाखाला ऑल इंडिया आयकॉनमध्ये सोल्ड होता. सो त्यामुळे आता क्रिकेटमध्ये मरण नाही राहिलेलं. आता क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही करिअर पाहता त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहू शकाल असंच म्हणावं लागेल. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर पडतोय. रोहन पाटील आले आणि रोहनच्या नावावरती एक झटका. बघा आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर टोटल 7 विकेट परतले गेले आणि 7ही विकेटचा जर विचार केला तर एक समान गोष्ट पाहायला मिळते की 7चे 7 विकेट जे आहेत ते कॅच आउटच आहेत. 7 विकेट गमावताना धावसंख्या फळकावरती 20. नवीन बॅटर अक्षय. लव ऑफ टॉस बॅटची कडा घेतली, टप्पा पडला मैदानामध्ये. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपामध्ये 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी विवेक पाटील मग सुदर्शन शेळकेला आणलं. रोहन वाघे तिसऱ्या षटकामध्ये जे 3 विकेट मिळवले त्याने आणि रोहन पाटील ज्यावेळेस आले तेव्हा मात्र त्यांच्या नावावरती पहिला विकेट राहिलाय. मग तिन्ही गोलंदाज आहेत त्याने विकेट टेकिंग गोलंदाजी केली. ज्यामध्ये थोडेसे महागडे ठरले सुदर्शन शेळके ज्याने 10 धावा खर्च केल्या होत्या. 2 चौकार त्याच्या विपक्षात आले. षटक क्रमांक 2मध्ये डाऊन दी ग्राउंड अगदी समोरच्या दिशेने खेळले होते आणि त्यानंतर दुसऱ्या धावेची सक्सेसफुल कॉलिंग मात्र इथून कंप्लीट करताना आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना जाऊन पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करते आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघ जिथे विकेट गमावले गेले टोटल 7. कठीण परिस्थितीमध्ये आहेत, बिकट परिस्थितीमध्ये आहेत पण विसरून चालणार नाही या क्रिकेट विश्वातील सर्वात भयानक होणारा मॅच त्या लो स्कोरच्या असतात. हलक्या गतीने स्लो चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक धाव तर मात्र कंप्लीट केली जाईल. आता बघावं लागेल. बॅटची कडा घेतली आणि मग त्यानंतर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतील जाऊन पोहोचले गेले 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 शेवटचा अंतिम आहे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4. चेंडू तयार 5वा. रोहन पाटील. लवफुल टॉस ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये
झेल टिपली जाते. अजून एक धक्का बसेल, अजून एक विकेट. विकेट क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. बघा, जर विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत विकेट गमावले गेले ते म्हणजेच टोटल 8. आणि सुभाष धुमाळ सरांकडनं आम्हाला इन्फॉर्मेशन पोहोचते की गावदेवी वडगर संघाच्या नावावरती अशा प्रकारचे कारनामा राहिला आहे की 10 विकेट टोटल 10चे 10 झेलबाद झाले होते आणि इथे 8 झाले झेलबाद. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर खेळ देखील समाप्त झाला पहिल्या सत्राचा. षटक समाप्त झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करते आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाने. बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती टोटल बनवल्या गेल्या. 8 विकेट गमावताना त्या म्हणजेच 23-23 विजयासाठी 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. जाऊयात आपण व्यासपीठावरती. प्रथमेश, नेक्स्ट मॅच. इथून जो सामना संघ जिंकेल त्याच्या विरोधामध्ये गावदेवी दिवे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल. व्यासपीठावरती आपण उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय केवनी दिवेचे आमचे सागरदादा भोईर, गावदेवी दिवे संघाचे सागरदादा भोईर यांचा आपण सन्मान करणार आहोत आपल्या व्यासपीठावर. प्रशांतदादा, आपण या आपल्या शुभास्ते आज शुभ सन्मान आम्ही पूर्ण करणार आहोत. सागरदादा भोईर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. गावदेवी दिवेचे कॅप्टन आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती. शरददादा, आपण या. शरददादा गुळवे यांना विनंती, आपल्या शुभास्ते शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. गावदेवी दिवेचे खरं तर कॅप्टन आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती आम्ही इथं पूर्ण करतोय. सागरदादा, धन्यवाद. अगदी योग्य वेळेवरती आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आणि संपूर्ण टीमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच टॉस ही मॅच झाल्याच्या नंतर करणार आहोत. सो रिक्वेस्ट आहे, जोही संघ या मॅचमध्ये जिंकेल त्या टीमचं कॅप्टन सेलिब्रेशन नाही करत राहायचं. आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे, कारण यानंतर आपल्याला लगेच टॉस करून मॅच देखील ऑन करायचे. थेट जाऊया इथून कॉमेंट्री बॉक्समध्ये. स्पर्धा आपण पाहतात आई वज्रेश्वरी चषक निंबवली 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. येस, कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रथमेश. चला जाऊयात मॅचच्या उत्तरार्धाकडे, कारण की यामधला विजयी संघ आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स दिवे अशी मॅच पाहणार आहोत. सो विजयी संघ आपण कुठेही जायचं नाही आहे. चला जाऊयात मॅचकडे. 4 षटकांची मॅच पाहतोय. प्रथमतः 4 षटकं फेस करताना आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाने धावसंख्या फलकावरती बनवली 23. विजयासाठी 24 धावांची गरज. गोरसेचे आमचे ज्ञानेश्वरजी केने साहेबांचं ते नुकतं शुभागमन झालं, त्यांचा सन्मान आम्ही पूर्ण करणार आहोत. मी विनंती करेन जितूदादा गुळवी, आपण या आपल्या शुभास्त्या शुभ सन्मानित आम्ही कंप्लीट करतो. ज्ञानेश्वरजी केने दादांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आणि या स्पर्धेचा विधीन अर्थातच आई वज्रेश्वरी चषक 2024 आणि त्यांच्या वतीनं आम्ही हा स्वागत सन्मान सोहळा इथे पार पाडतोय. मायचिपदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गुड आठवण अर्थातच ब्युटिफुल मोमेंट सन्मानचिन्ह देऊन आम्ही इथे सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. येस, कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रथमेश. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 24 धावांची गरज आहे. मॅचकडे वळत आहोत.
दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. जय हनुमान पोगाव बी संघाकडनं प्रफुल्ल पाटील आणि हर्ष गायकर. प्रफुल्ल पाटील हर्ष गायकरची जोडी आपण मैदानात आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन गावदेवी स्पोर्ट्स वडवली संघाकडनं हर्षद. हर्ष गायकर इज ऑन नो स्ट्राइक. प्रफुल्ल पाटील नॉन स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजीवरती गोलंदाज हर्षद तयार षटक क्रमांक पहिला घेऊन. बॅटिंगवरती जर विचार केला तर एक फलंदाज होता ज्याने 11 धावा बनवल्या. अदरवाईज एकही फलंदाज नाहीये की ज्याने 5च्या वरती धावा बनवल्यात. पंकज वारघडेने 4 धावा बनवल्यात आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर सगळे फलंदाज आहेत 1-0 1-0 1-0 वरती परतले गेले. दरम्यान प्रवीणजी शिंदे यांच्या माध्यमातून टीम वडवली संघाला शुभेच्छा येतात. मुरडी गावचा आवाज प्रवीण शिंदे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. धन्यवाद. चला जाऊयात मॅचकडे. पहिलाच बॉल लो राहिला चेंडू आणि तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना आपण पाहतोय. कुठल्याच प्रकारची धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती. आणि सुभाष धुमाळ सर, मी आपण या गोष्टीची चर्चा केली होती की लो स्कोरची मॅच अनेकदा घातक ठरते, पण त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी तर चांगली करायची आहे, पण त्याच्यापेक्षा सर्वात मोठी जिम्मेदारी आहे ना ती क्षेत्ररक्षकांची, कारण की एक एक धावा वाचवायच्या आहेत. तेव्हा बोलतो यार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, फटका फसलाय. विकेट क्रमांक पहिला. काय मॅच रंगेल का? ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, और गेंद का जवाब वडवली के गेंद से. वाह, जबरदस्त. अशाच असं उत्तर देते वडवली संघ सध्या. पहिला बॉल डॉट आणि तदनंतर विकेट पाहायला मिळाली. झटका क्रमांक पहिला बसताना हर्षद गायकर अगदी 0 वरती. गोल्डन डक, रॉयल डकचा शिकार ठरताना 0 वरती परतले गेले. आणि क्रमांक 3 वरती आता नवीन बॅटर सुदर्शन शेळके, सर्वात अनुभवी बॅटर सुदर्शन शेळके. आता आपण पाहतोय अनुभवाचा वापर सुदर्शन आता मैदानामध्ये करेल का हे पाहणं गरजेचं. बोलत यार ऑप्शनच्या बाहेर. वाह, व्हॉट अ डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू, वेग आहे, टप्पा चांगला आहे, लेंथ लाईन चांगली ठेवली आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. अशा प्रकारचे आणखी 2 ते 3 चेंडू हाताळले गेले. एखाद दुसरा जर विकेट मिळाला ना, मग ती अशा प्रकारची एक एनर्जी 11 खेळाडूंमध्ये घुसेल ना, की मग ती जिद्द आहे ना जिंकण्याची ती मैदानात दिसेल. पण त्यासाठी स्ट्रगल करणं फार गरजेचं आहे. आणखी एक चांगला चेंडू होता, बॅटची कडा घेतली आणि तदनंतर स्वीप कव्हरला, माफ करा, शॉट थर्डमॅनला चेंडू मात्र दरवळला गेला आणि एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं गेलं. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 4 चेंडू समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती श्री गणेश आकेला गेलाय. सुदर्शन शेळकेच्या बॅटमधनं 1 धाव आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती समीकरण आपण पाहतोय. प्रफुल्ल पाटील स्ट्रायकर एंड वरती पहिला चेंडू फेस करतील या मॅच मध्ये. जय हनुमान पोगाव बीच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली. आपण अशी मॅच पाहतोय. तुल्यवान आहेत दोन्ही संघ, त्यामुळे अंडर एस्टिमेट नाही करू शकत. अशा प्रकारचे मॅच अनेकदा भयानक परिस्थितीमध्ये जातात आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं गेलं तर तशा प्रकारची परिस्थिती कदाचित दिसू लागली आहे. पण येणारी वेळ ही कोणाच्या बाजूने असेल हे पाहावं लागेल. चेंडू क्रमांक 5 तयार होत आहे. डावकुराताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन. फील्डचा सेटअप जर पाहिला गेला तर आउटफील्ड मध्ये लॉंग ऑफ पाहायला मिळतो आणि तदनंतर मिड विकेट. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. ऑप्शनच्या बाहेर, आतमध्ये शफल केलं आणि बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण
खूप चांगलं जज केलं तिकडे क्षेत्ररक्षकाने. अक्षर रिप्ले आपण पाहतोय, हा पहा उंचीवरती चेंडू होता, दुरी देखील तितकाच होता, पण क्षेत्ररक्षकाचे हात तिथपर्यंत पोहोचले आणि तदनंतर जर बघितला गेला तर चेंडू अडवला गेला. धावा फळकावरती जर पाहिलं तर एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 2 आहेत. एफर्ट्स खूप चांगले आहेत, अजूनपर्यंत एफर्ट्स टाकतायत मैदानावरती क्षेत्ररक्षक. शेवटचा अंतिम चेंडू इनसाइड आउट खेळलाय, स्वीप कव्हरला यावेळेस नाही रोखू शकत चौकार, वन बाउन्स निघून जातोय. सुदर्शन शेळके ज्या बॅट मध्ये येतोय, हा पहिला धमाका, हा पहिला चौकार. स्कोरबुक वरती जर पाहिलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 6 आणि सध्या चर्चेत आलेला स्कोरबुक कोणता तर कौशल क्रिएशन भिवंडी आपण पाहतोय. सुभाष धुमाळ सर प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षापूर्वी हा लॉन्च केलेला स्कोरबुक आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेने आपल्याला मध्ये पाहायला मिळतोय आणि आमच्या या स्पर्धेमध्ये देखील हा स्कोरबुक वापरला गेला. त्यामुळे तुम्हाला या स्कोरबुकची वैशिष्ट्य जर पाहिजे असतील, अगदी सिंपल स्कोरबुक आहे आणि लिहिण्यासाठी फार सोपा आणि महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या लागतात रेग्युलर क्रिकेटमध्ये त्या तिथे यूज केल्या गेल्या, म्हणजे विशेषपूर्वक पूर्ण जाणीवपूर्वक स्कोरबुक बनवला गेला. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर कौशल क्रिएशन अर्थात सुभाष धुमाळ सरांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय, धावा फळकावरती 6. चेंडू क्रमांक पहिला दुसऱ्या षटकातील गोलंदाजीवरती गोलंदाज राज, एक सिंगल धाव आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. अशाच प्रकारची परिस्थिती होती ज्यावेळेस टीम वडवली संघ बॅटिंग करत होते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा विकेट 2 होते, इकडे पहिल्या षटकामध्ये 6 धावा विकेट 1 आहे. म्हणजे परिस्थिती जशाच तशी चालू आहे. पण जे षटक रोहन वाघे आणि रोहन पाटीलने हाताळलंय ना, ती कामगिरी करायची आता वडवली संघाला. गोलंदाजीवरती सध्या राज आहेत, एक राज इथे राज करून गेले ते म्हणजेच खोणी गावचे. आता वडवली गावचा राज इथे राज करेल का? पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. चेंडू क्रमांक दुसरा स्ट्रायकर एंड वरती आपण बॅटर पाहतोय सुदर्शन. हलक्या गतीने ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न केला होता, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 8 या आकड्यावरती. बघा हे दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना, मी म्हणेन की हे तीक्ष्ण फलंदाज आहेत. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला आहे त्यांचा. त्यांना माहिती आहे अटॅक करायला गेलो विकेट जर मिळाले तर समोरचा संघ हवी होईल, म्हणून का बघा काय सिंगल डबलने हळूहळू का होईना पण म्हणतात ना की बुन बुन से सागर भरत आहे, थेंबे थेंबे तळे साचे. त्याचबरोबर एक एक 2-2 धावेने आपली मॅचची परिस्थिती बदलवतात. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता, ऑफ साइडला राहिला चेंडू, सरळ निघून जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट गमावताना 24 धावांचा पाठलाग करतायत धावा फळकावरती 8. 15 मध्ये 16ची गरज आहे. आणखी एक चांगला चेंडू अपील तर स्ट्रॉंग पाहायला मिळेल. पंचांचा इशारा, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. लेग बिफोर विकेटची ज्यावेळेस अपील केली जाते इम्पॅक्ट करायला पाहिजे चेंडू 3 स्टंप मध्ये, विकेटवरती हिटिंग पाहिजे आणि पंचांचा अनुभव आहे खूप चांगला. त्यांना ठाऊक होता की चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर निघत होता, शफल केलेलं देखील फलंदाजाने, म्हणून की काय डॉट बॉलची समाप्ती तिथे पाहायला मिळाली आणि निधव चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती थांबवलं गेलंय. 2 चेंडू 2 सिंगल आल्या पहिल्या, तदनंतर पुढच्या 2 चेंडूवरती 2 डॉट. याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती सन्माननीय हेमंत गुळवे साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम हेमंत गुळवे साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच आदरणीय हेमंतजी गुळवी साहेबांचे ते शुभागमन झालंय. यास मोस्ट वेलकम आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, उंची तर लांब खूप आहे, लांबी नाही आहे तितकी, जज केलं जाईल, विकेट मिळवली जाईल. झटका क्रमांक 2 मिळतोय. हर्ष गायकरच्या पाठोपाठ प्रफुल्ल पाटील देखील आता माघारी परततात. थँक्यू डीजे. याच दरम्यान खरं तर ज्यांचा आज वाढदिवस आहे बर्थडे बॉय
दिनेश भोईर यांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम दिनेश, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बर्थडे बॉय दिनेश भोईर यांचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून दिनेशजी भोईर यांना आपण वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. कामतघरचे मामू यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती, आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. येस मोनिश. धन्यवाद प्रथमेश. जाऊयात मॅचकडे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 विकेट मिळवले आणि 2 विकेट गमावताना धावसंख्या फलकावरती जर बघितले गेले तर 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. म्हणजे मॅच सध्या जशाच तशी चालू आहे, इक्वल पोझिशनमध्ये. ज्या पद्धतीने वडवली संघाची मॅच पोझिशन होती, त्यांनी देखील ज्या पद्धतीने स्ट्रगल केलं तशाच प्रकारचा स्ट्रगल आता पोगाव बी संघ मैदानामध्ये करतोय. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर तुषार गायकर. बोलो तयार. शेवटचा अंतिम चेंडू ऑप्शनच्या बाहेर राहिला. पंचांचा हात होतात समांतर, धाव मिळते अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 10. डबल फिगर मध्ये पोहोचल्या. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील गोलंदाजांना, अतिरिक्त धावा आता रोखाव्या लागतील. क्षेत्ररक्षण मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल तरच विजयश्री मिळू शकते. हलक्या गतीने खेळून काढला गेला. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये शॉटला इनफिल्डला चेंडू अडवला जाईल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलने शतक झाले कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24चा पाठलाग करताना धावा फलकावरती 11 आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये 11 बनवल्यात. आता 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या 13. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय. शांत गतीची भयान शांतता मैदानामध्ये दिसते, कारण की काहीतरी आता गडबड होणार आहे. कारण की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 धावा फलकावरती 2 विकेट गमावले गेले. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये अभिजित, ज्याच्या नावामध्ये आहे जीत, तो अभिजित गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती तुषार गायकर. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. मयूरजी भोईर जे कारिवलीचे आहेत त्यांच्या माध्यमातून टीम पोगावसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. ते घरबसल्या युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत. वेलकम मयूर भोईर, आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. मॅन फ्रॉम कारिवली आणि त्यांच्या टीम पोगावला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. अनेक साऱ्या शुभेच्छा मिळतात दोन्ही संघांना. बोलत यार, यावेळेस पंच पुन्हा वळतात आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाते. मी म्हणेन की चेंडूच्या ज्या पाठीमागची रणनीती ती चांगली आहे, पण थोडासा आतमध्ये चेंडू कदाचित ठेवावा लागेल, कारण थोडा ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू जातोय. पण टर्न आहे चेंडूला, पण त्या टर्नचा वापर कधी होईल, जेव्हा तुम्ही प्रॉपर टप्प्यावरती चेंडू हाताळाल. इथे हवेमध्ये आहे, टोला स्पर्श झाला, गोलंदाज स्वतः येईल, विकेट मिळवला जातोय. झटका क्रमांक 3 आणि हा 3रा धक्का पोगाव बी संघाला. मॅच मध्ये आता ट्विस्ट येतोय. आता मॅचचं थोडेसे रुख बदलताना देखील पाहायला मिळत आहेत.
बघा आतापर्यंत जर बघितलं गेलं तर टोटल 11 विकेट पाहायला मिळाले या दोन्ही इनिंग्समध्ये. पहिल्या इनिंगमध्ये आपण टोटल 8 विकेट पाहिले होते, या इनिंगमध्ये आपण 3 विकेट पाहिल्यात आणि 11च्या 11 जे विकेट आहेत ना ते झेलबाद झालेत. पण आपल्या बाजूला गोरसेगावमध्ये अशा प्रकारचा जय बजरंग चषकमध्ये आपण पाहिलं होतं एका दिवसामध्ये टोटल लगातार 27 विकेट झेलबाद झाले होते. म्हणून म्हणतात ना सुभाष धुमाळ सरांना, चला थोडीशी घाई करायचा प्रयत्न करा. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू आहे, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचली जाईल ती म्हणजेच 1 ने जाऊन पोहोचते 14 आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झालाय टोटल 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 आकड्यावरती. मॅच मध्ये थोडासा वेळ जास्त घेतला जातो, पण इथून वॉर्निंग देऊ शकता तुम्ही. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आणि थोडीशी गोलंदाजांना घाई करायला लावा, कारण की अजून देखील आपल्याला खूप साऱ्या मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. उद्याचा फायनल डे आहे, टॉप 8चा प्रवास उद्या आपण पाहणार आहोत. सो तिकडे आपल्याला वेळ दवडवायचा नाहीये. सो आज जितका मॅच आपण कव्हर करू शकतो तितक्या जास्त कव्हर करायच्या. सो प्लीज घाई करा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने पंच केलाय आणि सरळ निघून जातोय. 1 बाउन्स दन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. धन्यवाद दिसे. 9 चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावांची गरज आहे. धावा फळकावरती आपण पाहतो 18 आकड्यावरती 9 चेंडू 6 धावा. पुढे टाकला होता, पुन्हा एकदा कव्हर्सला खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे, एक सिंगल धाव पाहायला मिळते फेकीकरेपर्यंत आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते, जाऊन पोहोचली 19 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिला 2 चेंडू वाईट पाहिल्या, मग विकेट, मग एक सिंगल, चौकार, आणखी एक सिंगल पाहायला मिळाले. आतापर्यंत 4 चेंडू अभिजितचे फेकून झालेत. धावा फळकावरती आहेत 19. बरं तयार. ओहो चुकी चुकी, बजर वाजेल, बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर. मॅच होते फिनिश, सामना संपवला जाईल. थँक्यू डीजे. चला कॅप्टन ऑफ पोगाव आपण लवकर या आणि गावदेवी दिवे टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित यायचं आहे. टॉस इथे आपण लगेच कंप्लीट करणार आहोत. गावदेवी दिवे टीमचे कॅप्टन आणि पोगावचे कॅप्टन आपण जाऊ नका, आपण खाली जाऊ नका, या लवकर. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो अर्थात ज्याने 2 धावा दिल्या, 3 विकेट मिळवले, रोहन वाघे याला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. रोहन आपण लगेच व्यासपीठावरती यायचं. निंबोलीचे माजी सरपंच